म्हणजे आम्ही संपणार आहोत असं नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होणार आहेत. पिढ्यानपिढ्या बर्बाद होणार असतील तर त्याचा जीवित अशी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि आमचे तुम्ही पालक आहात आणि आम्ही निवडून देऊन लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही आमच्या जीविताचा म्हणजे काळजी न करता अशा पद्धतीचे निर्णय घेणार असतील तर आम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही हे निर्णय घेताय तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सत्तेतून खाली घेतो. कारण आमच्या जीवाचा विचार तुम्ही करत नाही आहात तर आम्ही तुमच्या सत्तेसाठी तुमचा विचार का करावा. मी नूतन असेल की जी या परिसरातच आहे, अगदी लगत बाजूलाच आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्गांना त्यांना हा विषय मांडून की आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी आपण या पद्धतीने जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक. आणि दुसरं काय करायचं आहे, फक्त एक पोस्ट कार्ड लिहायचे. पोस्ट कार्ड लिहून काय करायचं तर मुख्यमंत्र्यांच्या ॲड्रेसवरती ते पाठवायचं, जेणेकरून आम्ही या देशाचे सार्वभौम नागरिक असून सुद्धा आमच्या जीविताशी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि आमचे तुम्ही पालक आहात आणि आम्ही निवडून देऊन लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही आमच्या जीविताचा म्हणजे काळजी न करता अशा पद्धतीचे निर्णय घेणार असतील तर आम्ही निवडून दिल्यानंतर तुम्ही हे निर्णय घेताय तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला सत्तेतून खाली घेतो. कारण आमच्या जीवाचा विचार तुम्ही करत नाही आहात तर आम्ही तुमच्या सत्तेसाठी तुमचा विचार का करावा. तुला आहे ना, जर आम्ही ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये. जर निसर्गामध्ये किंवा मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीचा विनाश आहे, विघटन आहे आणि इव्हन माणसाचा सुद्धा विनाश आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. मग या कंपनीने केलेले त्या प्रोडक्ट आहेत कायमस्वरूपी फॉर एव्हर शब्द त्याच्या पुढे लावला जातो. मग ती कायमस्वरूपी जर राहणार असेल तर त्याचे दुर्गामी परिणाम काय आहेत. म्हणजे आम्ही संपणार आहोत असं नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होणार आहेत. पिढ्यानपिढ्याला बर्बाद होणार असतील तर त्याचा